25-26च्या अंदाजपत्रकीय तरतूदमध्ये 29,72,87,040 इतकं आपण बजेटला मंजुरी दिलेली आहेत. आज मागासवर्गीय लोकांसाठी योजना घेतलेल्या आहेत, जसं बेरोजगारांना 70% अनुदानावर स्वयंरोजगारकरिता विविध व्यवसाय घेऊ शकतात. बायोमेट्रिक मशीन लागणार आहे. कृषी विभाग मार्फत प्रोत्साहन तत्वावर बायोगॅस पूरक अनुदान योजना आपण राबवणार आहोत. 1% पर्यंत त्यांना अनुदान आपण प्रोत्साहन देणार आहोत. जिल्हा परिषद अमरावतीच्या सन 2024-25च्या सुधारित अर्थसंकल्पीयमध्ये आपण अंदाजे 28,68,91,629 आणि 25-26च्या अंदाजपत्रकीय तरतूदमध्ये 29,72,87,040 इतकं आपण बजेटला मंजुरी दिलेली आहेत. आज आणि ह्या बजेटमध्ये आपण 2-3 गोष्टीमध्ये वाढ केलेली आहे. स्पेसिफिकली आरोग्यामध्ये आपण 1 कोटीच्या वर जास्त ह्यामध्ये वाढ केलेली आहे. सिंचनमध्ये पण आपण जवळपास 1.5 कोटीच्या वाढ केलेल्या आहेत. नाविन्यपूर्ण योजनामध्ये स्पेसिफिकली सामान्य प्रशासन विभागामार्फत अर्न व्हॅल्यू लर्न या अनुषंगाने 15 संध्याकाळी त्यांच्या इग्नोच्या ओपन युनिव्हर्सिटीमध्ये कोर्स करणार आहेत आणि 3 वर्षानंतर त्यांना डिग्री पण भेटणार आहेत बॅचलर्सच्या. त्यासोबत आपण ह्यावेळी समाज कल्याण विभागामार्फत भरपूर मागासवर्गीय लोकांसाठी योजना घेतलेल्या आहेत, जसं बेरोजगारांना 70% अनुदानावर स्वयंरोजगारकरिता विविध व्यवसाय घेऊ शकतात. त्यांच्यासाठी झेरॉक्स मशीन पुरवणे, इलेक्ट्रिक सिलाई मशीन महिलांच्यासाठी, झटका मशीन, मुलींना टॅब पुरवणे आणि स्वयंरोजगारकरिता केटरिंग साहित्य पुरवणे आणि मुलांच्यासाठी सायकल असं आपण समाज कल्याण विभागामार्फत घेतलेले आहेत. आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांना बायोमेट्रिक मशीन बसवणे. अंशकालीन महिला स्त्री परिचर जे होते त्यांच्या भरपूर दिवसची मागणी होतं की त्यांना गणवेश, ओळखपत्र आणि विमा संरक्षण पाहिजे आणि ते आपण ह्या सेसमध्ये तरतूद केलेले आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत आपण पेन्शनसाठी ह्यावर्षी ॲप घेत आहोत, ज्याद्वारे पेन्शनरचे जे बऱ्यापैकी कंप्लेंट असतात की आमचं पेन्शनची प्रकरण इकडे तिकडे अडकलेले आहेत, त्याचं आपल्याला क्लिअर कट दिसणार की सध्या पेन्शनचं प्रपोजल ऑनलाईन येईल आणि ते कुठल्या स्थितीला सध्या आहेत ते पेन्शनरना कळून जातील. महिला व बालकल्याण विभागामार्फत ह्यावर्षी आपण ट्रेनिंगमध्ये खूप फोकस केलेले आहेत. स्पेसिफिकली किशोरी वयाचे मुली आहेत त्यांना जीवन कौशल्य प्रशिक्षण, लिंग समानता प्रशिक्षण, मुलींना कायदाविषयक प्रशिक्षण, योजनांची माहिती, मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण आणि त्यांना संरक्षणचे प्रशिक्षण आपण ह्यावेळी सेस फंडातून आपण नियोजन केलेले आहे. आणि त्यांच्या कौशल्य विकासासाठी फक्त ब्युटी पार्लर आणि MSCIT वरती अवलंबून न राहता संगणक दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, केटरिंग, ज्वेलरी मेकिंग, MS ऑफिसचे प्रशिक्षण ह्या सगळ्या बाबीवरती आपण प्रशिक्षण देणार आहोत. धन्यवाद.